नमस्कार. चला तर आज आपण कारलं तयार करणार आहोत. तुमचं कारलं कडू होतं का? चला तर मग अशा पद्धतीने एकदा कारलं नक्की ट्राय करा. त्यासाठी कारल्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. मधून त्याला कट मारायचा आहे अशा प्रकारे. हळदी, मीठ घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला एकत्र मिक्स करून कारल्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला पूर्ण कारल्यामध्ये भरायचं आहे. आपण ह्याच्या बिया नाही काढलेल्या, तशाच ठेवलेल्या आहेत. काही जण कडू लागतं कारलं म्हणून बिया देखील काढतात. पण अशा प्रकारे केल्यावर अजिबात कडू नाही लागणार. हळदी मिठामध्ये भरल्यानंतर लिंबू टाकून कुकरला शिजवून घ्यायचं आहे. आता शेंगदाणे भाजलेले, लसूण, कोथिंबीर आणि घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्याला खलबत्त्यात कुटायचं आहे. आता आपलं कारलं शिजलेलं आहे. छान त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आणि कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. आत्ता मी ह्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत. आपण हे फ्राय करताना वापरायच्या आहेत त्या बिया. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे कारलं भरून घेतलेलं व त्यासोबत ज्या बिया आपण काढून ठेवल्या होत्या त्या देखील त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान 2 मिनिटासाठी कारलं परतून त्यावर झाकण लावायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कारलं केलं तर तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही आणि खायला देखील आवडेल तुम्हाला. कारलं आरोग्यासाठी अगदी उत्तम आहे. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचं कारलं फ्राय करून खात जा. तयार आहे आपलं कारलं. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.